अभिषेक पालव बहुत ही तेज रफ्तार से भागते हैं आणि अभिषेक यांचा हा पहिला चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा हा प्रयत्न असेल, प्रयत्न होता. फ्लाई एमिरेट. अभिषेक पालव काफी एग्रेसिव हैं और ग्राउंड पे इनकी काफी चुस्ती फुर्ती दिखाई देती है, एक्टिव रहते हैं एकदम. सर्विस जी, जिस तरीके से हंसिका रोही ने चारों मैच जीते हैं, आपको क्या लग रहा है पांचवें मैच में? एक और फुल ऑन डिलीवरी थी, ये सीमा रेस से पार फेंक सकते थे विनय जी, बट लगभग एक अच्छा उन्हें रिस्पेक्ट भी दे दिया, क्योंकि उन्हें पता है कि थोड़ा डीप में फील्डर भी है. तो आपने जैसे पूछा, 4 मैच जीते हैं, 5वीं भी जीते, यही हमारी मनोकामना है. क्योंकि अगर एक टीम को हम देखें, पूरी आपकी यंग साइड है, अंडर 23, पूरे यंग पैक प्लेयर्स, उनमें विनय जी का एक्सपीरियंस, चंदन जी का एक्सपीरियंस, सागर जी का रफ्तार. बिल्कुल एक्सपीरियंस से भरी ये टीम और युवाओं को लेके चल रहे हैं. स्लोवर दूसरा बॉल, अभिषेक पालव डीप और बहुत ही कवर्स में, तेज. और ये 2. क्या रन आउट? नहीं. लगभग हम देखें तो विनय जी भी, उन्होंने एक मेडिकल एड से अगर अपना कमबैक डाला है, तो हम देख रहे कि वो कितना इजीनेस है रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन भागने के लिए भी. ये दिखता है इंपॉर्टेंस ऑफ द डिवाइन प्रीमियर लीग. बिल्कुल काफी एक्टिव हैं. अगला बॉल और ये घुमा दिया है. स्लोअर था, ऑन साइड पर इजी 4 रीड किया रन. और 1 बाउंस 4 डीजे. हेलो हेलो. उनको बिल्कुल पसंद नहीं है बाउंड्री लगना अपने ओवर में. लास्ट काफी 2 नाराज हैं गेंदें अपने बची आप से. भी हैं, देखते हैं 4 आता है या 6. बैटिंग लाइन अब देखे, हम 6-7 प्लेयर तो ऐसे ही खड़े हैं बैट लेके. देखते हैं कौन जाएगा. और ये देखिए, पल्लू डबल शॉट नहीं, एग्रेशन, एग्रेशन था ये. अच्छा बॉल अभिषेक पल्लव जी, एक और बॉल आपको डालनी है और ये ओवर खत्म हो जाएगी. बट लेट्स सी, क्या हमें 4 दिखेंगे या 6? ऑडियंस, व्हाट वी वांट, 4 और 6? ये लीजिए, अलग ही डिमांड आया इधर से. ओहो, 8. पालव जी ने कहा कि इतना आसान तो नहीं है 8. मेरी बॉल पे मारना. डॉट बॉल ओवर. बहुत ही एक्टिव प्लेयर. 1 ओव्हर 7 रन. पॉवर प्लेचा आपण जसं बघताय निलेशजी, तर फारसं यांनी काही एक युटिलाइज केलं नाहीये. 7 रन इज नॉट गुड इनफ, कारण एक बॉल मध्ये ते लोक स्कोर करून 6 मारून अजून एक कव्हर केले असते. बट लाईनअप कुठेतरी यांचा मिस झालाय. गोविंदा संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो गोविंदा पालेकर, एक डावखुरा असा गोलंदाज. आणि त्याच्या समोर जो फलंदाज आहे तो देखील डावखुरा, विनय मेहरा. शफल, पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलवला आहे पॉवर आणि कुठेतरी 1 कमी बाउन्स. चौकार. या चौकाराने धावसंख्येत होते ती वाढ, धावसंख्या झाली ती 11. टीम काहीतरी बॅट, हा बॅट 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 चेंज प्लीज. धावा जावा आत घेऊन. कुठेतरी निलेशजी हे आपण अपेक्षित नव्हतं, कारण सुंदर असा फिल्डर पण आहे तो, आणि एक बॉल बाउन्स होऊन येणार आहे, हा कसा मिस झाला वी नेव्हर नो. बट लेट सी पुढच्या बॉल मध्ये काय होणार आहे. बट सुंदर, कारण पॉवर पण त्यांनी कमी लावली, फक्त एक ग्लान्स केलेला फक्त, आणि एक 1 बाउन्स 4 पण आपण भेटला विनयजींकडनं. लेट सी पॉवर, युनिवर्स बॉस, आय गेस इफ इट इज द नेम, व्हॉट इन द बॅट. येस, युनिवर्स बॉस. मुकुंदाने देखील एवढं प्रेडिक्ट केलं नव्हतं की बॉल टप्पा पडल्यानंतर एवढी उसळी घेईल, कारण की ज्या प्रकारे ते बॉलवर येत होते.
दुसरा boss. चेंडू घेऊन येत आहेत ते गोविंदा. सामना करतायत तो फलंदाज विनय मेहरा. आज गुंतून खेळण्याचा प्रयत्न होता. वन बाउन्स प्लेयरच्या हातात गेला. ती त्या क्षेत्ररक्षक आहेत ते अतुल. निलेशजी जसं आपण बघितलं गोविंदानी ह्या बॉलला जेव्हा तो लास्ट पॉपिंग क्रीज जवळ होता विनयजींनी क्रीज आपली सोडली. ज्या वेगाने त्यांनी बॉल टाकायचा प्रयत्न केलाय की लगभग फिल्डर कडून परत येईस्तोवर विनयजी नॉन स्ट्राईकला नव्हते आलेले. यॉर्क लेनचा चेंडू होता. कॅन्सल डिलिव्हरी ज्याला बोललं जातं टेनिस क्रिकेटमध्ये, असा हा चेंडू. आणि एकच धाव घेण्यात यशस्वी झाले ते दोन्ही फलंदाज. आणि या एक चेंडू एक धावेने धावसंख्येत होती ती वाढ. धावसंख्या झाली ती 13. एक वेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न विनयांचा आणि यशस्वी होत आहेत. बॉल जातोय तो सीमा रेषा पार, चौकार. निलेशजीच्या इझीनेस मध्ये जो असा फ्लिक केलाय फक्त रिस्टनी, पूर्ण बॅट स्विंग पण नाही दिलाय, फक्त एक रिस्टनी नजाकतनी जो त्यांनी रिव्हर्सचा प्रयत्न केलाय खूप सुंदर. हीच एक आहे जसं आपण बोलतायत की भले आपका एज नेव्हर मॅटर्स टू युअर शॉट्स अँड युअर एफर्ट्स टू विन. नक्कीच एक इंजुरी मधून बॅकअप करतायत ते विनय मेहरा. अजूनही पूर्णपणे फिट नाहीयेत, पण जे एक क्रिकेट खेळायचं जे असतं ते कुठे थांबत नाहीये. कारण की ज्या प्रकारची ही मोठी टुर्नामेंट आहे ते सर्वच खेळाडूंना वाटतं की मी ही टुर्नामेंट खेळावी. आहा ओहो, इथे होते ती फिल्डरकडून चूक. बॉल जातोय तर सीमारेषा पार. दरवाजा खुलावर बॉल भाग गया. खूप तुमच्यावर प्रेशरही आहे. स्कोर 21. 5 बॉल लास्ट बॉल. स्लॉग एक एज कडा भेटलाय. 2 प्लेयर कॅचेसाठी आणि हा ड्रॉप. ओ ओ ओ आउट. नेक्स्ट बॅट्समन इन थंगू. चेतेश ठाकूर. चेतेश ठाकूर. आता नवीन फलंदाज येतोय ग्राउंड मध्ये, तो चेतेश ठाकूर. एक धडाके असा हा फलंदाज कासरवडे वडवली या भागातून बिलॉंग करतो. हल्क खूप हल्क. छान अशी फलंदाजी आहे. हा करंजी 49. ज्या प्रकारे आपण बघतोय इथे चेतेश ठाकूर यांना फलंदाजीसाठी पाठवलंय, नक्कीच कॅप्टननी काहीतरी विचार केला असेल किंवा सेमीफायनल फायनलच्या मॅचेस मध्ये जेव्हा यांची आपल्याला गरज लागेल त्यासाठी हा फलंदाज पाठवलेला आहे. आता संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो मुकुंदा. निलेशजी या ओव्हरीत किती स्कोर येऊ शकतो? लेट्स सी प्रेडिक्शन. ज्या प्रकारे स्ट्राईकला जे फलंदाज आहेत मला वाटतंय एक 12 ते 15 रन या ओव्हर मध्ये येऊ शकतात. विकेट 2 विकेट. ओके. ओ ओ पहिला डॉट बॉल. 5 बॉल बाकी. प्रेडिक्शन फॉर 15 रन्स with 2 wickets. ओ ओ ओ शफल आणि डॉट. निलेशजी प्रेडिक्शन बदलताय का तेच 15?
प्रेडिक्शन बदलावंच लागेल, कारण की क्रिकेट हे जर-तरचं क्रिकेट आहे. टीम क्या चाहिए 6 और 4 टीम को चाहिए बैटिंग, विकेट देतो तो. क्योंकि जिस प्रकार नरेंद्र भारती ने पूरे 4 मैच बैटिंग की है, तो टीम को अभी चाहिए बैटिंग. स्कोर झालाय तो 23. यॉर्कलेन चेंडू टाकण्याचा हा प्रयत्न होता, पण बॅटीवर आला तो फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षण करतायत ते अतुल चव्हाण, आय गेस पण 2 धावा घेण्यात यशस्वी झाले ते दोन्ही फलंदाज. या 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 25. आय गेस तुम्हाला ड्रिंक्स रेडी ठेवावं लागेल. विनयजी थोडे थकलेले दिसत आहेत. प्लीज इफ यू वॉन्ट यू कॅन बाहेर. यानंतर तुमची मॅच आहे. जात आहे की पहिला हिट आणि हा कॅच. 8 सागर 8 फॉली. हो मागवलाय. मी काय बोलतोय, यानंतर तुमची मॅच आहे, पण संदेश बोलतोय की आमची खेळ नहीं नहीं बहुत बार हो गया उनका. नाही ना, मग त्यांना सांगितलं. अपन खेलूया ना. चंदन गुप्ताजी स्ट्राईकला. टोटल स्कोर टीमचा स्कोर वाढता 25 आणि बॉल श्रेष्ठ या ओव्हरीचे 2. टीम क्या चाहिए 6 और 4. यानंतर होणारा सामना रुहानी 11 वर्सेस सरकार 11. तरी दोन्ही संघनायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यावे. Oh, big Hulk out with the contribution of 0. इनिंग ब्रेक मध्ये करूया ना. Prince of Bhinder. काय झालं? Out. Run out. बॉल झाले ते Last ball बाकी आहे. लास्ट बॉल. Last ball. प्रिन्स ऑफ बाइंडर. लेट्स सी. सकाळची एक त्यांचा स्टेटस होता. डीप कावला त्यांनी स्लॉग हिट मारलेला. परत एकदा दिसतो का बघू आज प्रिन्स. गोविंदाजी टोटल स्कोर काय तुम्ही प्रोडिक्ट करताय? या परत 40. हो डीप. अरे अरे ते फॉग मुळे बॉल नसेल दिसत. गोविंदाजी ड्यू मुळे सरकला असेल. जाऊ द्या. या 3 ओव्हर अखेरीस हंसिका अँड आरोही 11 या संघाची धावसंख्या होती ती 3 गडी बाद 28 धावा. आणि आता संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज वैभव. वैभवजी
वैभव गोविंदा बोललाय 40 रन प्रिडिक्टेड आहेत, तू कितीपर्यंत थांबवतोस? टोटल स्कोर 28. 28. पहिला बॉल आणि हा सोडली. गोविंदा, अरे गोविंदा, अरे कॅच. सध्या आता आपण बघितलं तर मानकोली या भागामध्ये टेम्परेचर आहे ते 18. थंडीचं वातावरण पूर्ण ग्राउंड मध्ये पसरलेलं आहे, त्यामध्ये खेळाडूंचे हात देखील गारटलेत. ओहो, आणि प्रिन्स. अवांतर चेंडू. निलेश जसा प्रिन्स टाकतो ना पहिल्यांदा बॉल त्याला त्याच्यासारखा भेटला. वैभव ओहो, बॉल हवेत. गोविंदा फॉग मध्ये. गोविंदा गोविंदा जी क्या बोलोगे आप? आप आओ, मैच के बाद आ जाना. या मॅच मध्ये सर्कस चालली आहे असं मला वाटतंय. सर्कस. क्या सोए यार, सुखी आदमी हो आप यार. असं मस्त झोपला ना हा. गोवी तू मॅच नंतर या, पण घेऊ विकेट. प्रिन्स ऑफ बाइंडर, सकाळचा शॉट रिपीट टेलिकास्ट झाला पाहिजे. थंडी वाजली, थंडी वाजली. वॉर्मिस, अरे पुढच्या टायमाला लक्ष द्या वॉर्मिस. पुढच्या वर्षी आपण ग्राउंड मध्ये 4 ते 5 हिटर देखील लावू. आणि जर मे मध्ये टुर्नामेंट असेल तर एसी लावू. शॉट, व्हॉट अ शॉट. खूप सुंदर. कॅप्टन इनिंग, कॅप्टन शॉट 6 डीजे कॅप्टन साठी. जग रहा है डिवाइन प्रीमियर लीग का, क्रिकेट का ये दुनिया. कारण की अजून फायनलची मॅच झालेली नाहीये, त्यामुळे कोणता खेळाडू अजून झोपलेला नाहीये. जेव्हा जी टीम ही ट्रॉफी उचलेल डिवाइन प्रीमियर लीग सीझन 5 ची, तेव्हाच त्यांना ती झोप येईल. खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल जातोय तो, आणि इथे उत्कृष्ट अशी फिल्डिंग झाली आहे ती अभिषेक पालव यांच्याकडून. और गोविंदा जी बहुत खूब खुशी से तालियां बजाते क्योंकि पहला ही कैच छूटा था इजी, और ये फील्डिंग एफर्ट्स के लिए गोविंदा जी की तरफ से 500 रुपए अभिषेक पल्लव जी के लिए. ठीक आहे ना, काय लागलं नाहीये ना? शोल्डर रोहित शर्मा सारखं कर. ओहो, हेलिकॉप्टर जवळच लँड झालाय. बॉल घेऊन बाउंड्री पर्यंत. अक्षयच्या मागे बॉल लागलाय, त्याला विकेटी ठेवा.
का ऑर्डर किसने दिया है? चाय का ऑर्डर किसने दिया है? सनी है? 24 चला बॉल सामना स्टार्ट करा. 44 रन्स. आशीष जी ड्यूज सनीला बोलो सनी जी, अगर आप जी तक ये आवाज पूछ रही हो तो कॉम बॉक्स में है सनी जी. पहिलाच बॉल. सर फेयर डिलीवरी. ओके नो नहीं है. हाँ सागर जी ने बोला है. ओके चलो तो 2 रन बढ़ते हुए स्कोर. आशीष बसेरा जी फेसिंग चंदन जी. स्लोवर आणि हा एक हाफ. ओ ओ ओ 4. प्रिन्स ऑफ भाईंदर. बॉल अडवावा लागेल. डीजे मुंबई आपली आहे आपली आणि इकडे कॅरी झाला नाहीये. इथे होते ती विकेटीची चूक, पण एक धाव घेण्यात यशस्वी ते दोन्ही फलंदाज. आणि आता जे गाणं वाजलं, आता तरी देवा मला पावशील का, आणि सुख ज्याला म्हणतात ते धावशील का. जर बीबीएस शूटर्स यांना हा सामना, ओ हाफ वे. जर हे सुख पाहिजे असेल तर हा सामना जिंकावा लागेल. 4 बॉल 8 रन. कुठेतरी निलेशजी क्विंटल डिकॉर्ड मागे वाटतोय का? कारण ही जर कॅच बघितली, लगभग आपण जर ही बघितली सेकंड याची जी मॅचेस होते त्या अशाच कॅचेस हार्डली त्यांनी ज्या पकडलेल्या आपल्या खालती एकदम लोअर बॉडी लाईन ठेवून. ओ ओ ओ डॉट बॉल. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. स्कोर 8 रन. खरं निलेशजी बॉलिंग लाईन जी टेस्ट आहे, जे होते ना हे नाही घ्यायचे कोण पुढच्या वर्षी. फेस ऑफ द बॉल. त्याच्यासाठी टुर्नामेंटची डेट चेंज केली. एवढं मोठं आहे का तो? ओव्हर 9 रन. काय रन रेटने खेळायचं? स्कोर 9 रन. आशिष जी 18 बॉल 35 धावा, 12चा स्ट्राइक रेट. रिक्वायर्ड बॉलिंग वैभव जी, अगर आप हो तो हाथ खड़ा करें. वैभव जी यस रिसीव. थैंक यू. नवीन गोलंदाज आहे तो वैभव. त्याचा सामना करतोय तो फलंदाज आशिष. पहिला ओहो. खोलवर टाकलेला हा चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि खूप छान अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाची. 2 धावा घेण्यात यशस्वी. या 2 धावेने संख्याची धावसंख्येत होती ती वाढ. धावसंख्या झाली ती 11. कोण बाबा? प्रिन्स ऑफ भाईंदर. गेम मध्ये राहा, गेम मध्ये. फॉग वाढलाय निलेशजी. मशीन लावतोय महाराज, थांबा. हा हा. ए लाव रे तो कूलर. हो आणि हा कॅच.
अशा प्रकारे आशिषे बाद झालेले आहेत. झेल प्रल्हाद. घेतला तो चंदन गुप्ता यांनी. प्रल्हावला पाठव प्रल्हाव. चंदन गुप्ता झेल. आणि आता नवीन फलंदाज आहे तो मुकुंदा. पालेकर. खूप अपेक्षा असतील मुकुंदाकडून, कारण की हा सामना त्यांना कंपल्सरी जिंकायचा असेल तर रन रेटच्या हिशोबाने या टुर्नामेंट मध्ये ते जिवंत राहतील. बॅट्समॅन प्लीज गेम स्पीडअप करा. अंपायर मॅच फास्ट स्टार्ट करा, अजून खूप सामने आहेत. तुम्ही जेवढी मॅच चालवाल फास्ट तेवढं खूप बरं आहे तुमच्यासाठी देखील आणि आमच्यासाठी देखील. टॉसला आलेच नाहीत ना हे. यानंतर होणारा सामना रुहानी 11 वर्सेस सरकार 11. दोन्ही संघनायकांना विनंती, त्यांनी टॉस साठी यायचंय. थ्रो. गुड थ्रो प्रिन्स. डीजे आउट. रिसीव. थँक यू सर. डीजे. येस, नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. डू ऑर डाय. डू ऑर डाय. ओ ओ ओ व्हाईट बॉल. कुठेतरी मॅच दोन्ही दिशेला वळते. जर आपण बघितलं स्कोर कार्ड, जर दोन्ही टीमचा सेम होता या ओव्हरला, निलेशजी 13 रन, 15 बॉल 31. ओ ओ ओ वाईड आणि फॉग. हा, फॉग मुळे दिसलाच नाही बॉल. 4 डीजे. आहे आणि हा वाईट आहे. सॉरी वाईट नाही. 22 22 22. 22 रिसीव आहे. रिसीव. 22 22. वाईट वाईट वरडत होते ते. ओ बॉल हवेत. पॉइंट आणि कॅच. फॉगचा काहीच फरक नाही पडला. गुड कॅच गोविंदा. कॅच. तर 13 मध्ये 27. गोविंदा गेम आणावा लागेल. 13 बॉल 27. शॉट हेलिकॉप्टर. आणि हा 2 मध्ये
ओ ओ ओ ओ ओके. मी काय बोलतोय जरा ट्विस्ट करूया का या फिल्डिंग वाल्यांना पॅनल्टी देऊन टाकूया. चंदनजी काय यांचं ना कुठल्या दोघांचा पण 12वा प्लेअर नाहीये. काय तू कोणती टीम काय एसी काय तुझी टीम बरं की कोण बीबीएस आहे. चंदनला पेनल्टी लागेल ना. ऐसे ही जीती है 5 रन देते. जीता देते 5 रन देते. 5 रन. जरा कैसे मैच चल रहा है ही ओव्हर संपली आहे का. हा झाली झाली. रुको रुको. 5 रन देतो. 12 बॉल 25 3 रनची देऊन टाकूया. थांब हा बॉल होते सचिनजी जरा 2 मिनिटं प्लीज इथे या 2 मिनिटं. आपण मगाचपासून बोलतोय 12वा प्लेअर पाठवा बाला यांनी पाठवलेला नाहीये. कोणी कोणी नाही तो ते नाही त्यांना पॅनल्टी देऊन टाका महाराज. महाराज ही टाइमपास वाली टुर्नामेंट नाहीये. नाही सॉरी बिरी ते तुमच्या घरी. 3 रन. 3 रन. 3 रन. हा 3 रन. चंदनजी नोट करा. मी हे फालतूगिरी झाले जरा शांत बसा कारण की त्यामुळे मॅचचं सगळं डिपेंड असतं. रूल आहे ना तो काय तिथे 12वा तिथे बसला पाहिजे का. आता पण तिकडे जातो. अजून बसतो. इथे बसलाय. दे 3 रनची. बोलो बोलो. किती बॉल किती पाहिजे थांबा 2 मिनिटं मॅच थांबवा. तुमच्या टीमचा 12वा प्लेअर बसलेला नव्हता तिकडे. बीबीएसचा प्लेअर मगाचपासून इथे बसलेला आहे तर तुमच्या टीमला 3 रनची पॅनल्टी लागते. आणि आता किती काय असेल जर 3 रनची पॅनल्टी लागली तर 11 बॉल आणि 18ची गरज आहे. प्लीज सामना स्टार्ट करा आणि नो एग्रीमेंट. सॉरी या कंटिन्यू. थँक्यू. टोटल पाच- स्कोर रिक्वायर्ड. 5वी मॅच खेळत आहे आणि पहिल्या मॅच पासून आपण सांगतोय रूल. दहा बॉल आणि 18 रनची गरज आहे. गोविंदा व्हाईट बॉल. वैभव 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 हे ते बोनस म्हणून ऍड करा. रात का नहीं रखने का मजा नहीं आता है. वो भी ऐसे ही दे रहा है. शॉट देसाईकडे. ओहो 8 बॉल 15. 8 बॉल 15 रिक्वायर्ड. टीम क्या चाहिए 6 और 4. 6 ओके 6. थ्रो. अरे रे रे रे. गुड थ्रो प्रिन्स. प्रिन्स साठी टाळ्या प्लीज. खूप सुंदर थ्रो प्रिन्स. जर कोणाला माहिती नसेल तर याचा टी शर्ट काढला शोल्डर बघा हार्दिक पांड्या सारखा आहे. सिरियसली प्रिन्सला काही तुम्ही बघितलं ना 6 पॅक्स विथ हाय आर्म शोल्डर. प्रिन्स स्माइल बताती है.
7 बॉल 13। टीम क्या चाहिए? 6 और 4 ओवर। सहा चेंडूमध्ये 13 धावांची गरज बीबीएस अग्रेसिव्ह शूटर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी। आणि यानंतर होणारा सामना रुहानी 11 वर्सेस सरकार 11। तर नाणेफेक जिंकून रुहानी 11 यांनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि सरकार 11 या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे। तरी रुहानी 11 या संघाला विनंती आहे, सामना संपल्या लगेच तुम्हाला ग्राउंड मध्ये जायचं आहे। काय हमको फिट हो गया इधर, वो देना जरूरी था। पहिला बॉल डीप, पूर्ण एक होल मध्ये टाकताना आणि हा 2 रन घेतोय। ओ थोडा पॅरल गेला पाहिजे, डायरेक्ट पायाजवळ कीपरच्या। अजून जोर, 5 बॉल 11। गेम अजून पण आहे गोवी। 5-11चं हे समीकरण आहे, ते कोणाच्या बाजूने झुकतोय हा सामना ते बघूया। बिग हिट, ओ 2-4 धावताना स्लीप झालाय। अरे रे रे रे, 2 इझी। 4 बॉल 9। खूप तिखट असा मारा करतायत सागर पाटील, खूप जान ओततायत हा सामना जिंकण्यासाठी। निलेशजी, कुठेतरी आज हे महत्व कळेल की 12वा प्लेयर काय असतो। 12वा प्लेयर हा 12वा नसतो, तो टीमचा कणा असतो, तो पूर्ण सॅक्रिफाईस करत असतो टीमसाठी आपला 12वा। उदयजी, हा हा वा। आणि एक टीम मध्ये पण आपल्याला कळेल की सगळ्या टीम्स ना की पेनल्टीचा रुख काय या 4 बॉल मध्ये कळेल आपल्याला। लेट्स सी। ओ स्लॉग 2। हा ये थांब जा, काय झालं नाही, एकच धावला भेटलाय। मला समजलं नाही की या चेंडूवर 1 धाव अजून झाली असती, नक्कीच ही वैभव थकला। नक्कीच ही 1 धाव च काय महत्व आहे ते आपल्याला शेवटच्या बॉलवर समजेल। हा 3 बॉल 8 गोवी गेम आहे। गेम थांबव, हा चालू दे, बरोबर आहे। 2 मागे 1 बाजूला, आजूबाजूला। तीन बॉल 8 8 3 बॉल 8। याच बॉलला 6 आला पाहिजे, तो खोल खोल टाकतोय रे। ओ टॅप शॉट, बॉक्स टाइप, नाही देतो। 2 का 1, अरे गेला, गोवी आउट। सिंगल, न्यू बॅट्समन इन। कुठेतरी आज चुकीचा डिसिजन ठरतोय, कारण नवीन बॅट्समन येणार, 2 बॉलात 2 छक्के टाकायचे, प्रेशर येईल। लेट्स सी। सर्वेशजी, जर आधीच्या चेंडूवर जर 2 धावा घेतल्या असत्या तर फलंदाज वेगळा असता स्ट्राईकला, आणि इथे आपल्याला काहीतरी वेगळं चित्र बघायला भेटलं असतं, म्हणून ते बोलत जातं।
म्हणून बोलतात ना एक प्रत्येक रन मॅच मध्ये तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत मॅच खेचून घेऊन जातो. लेट सी 2 बॉल 7 रन. 2 बॉल 7. एक बॉल गेम बदलू शकतो. वाकडा तिकडे खेळला पाहिजे हा. ओ आणि हा 4. नो नाही दिलं. 4 4. अंपायर डिसिजन प्लीज. Umpire's decision stay back. 4 runs. Last ball. Okay, thank you. एक बॉल 3 रन. गेम ऑन. दिसलं लास्ट बॉल 1 बॉल 3 प्लीज. ओ 1 बॉल 3 धावत राहा. गेला वैभव. थँक्यू. वेल प्लेड. दोन्ही टीम साठी क्लॅप. डीजे थँक्यू.